हे अंबाला तलाव आहे, ते रामटेक आहे तिकडे, तिकडून खाली आले की अंबाला तलाव। या तलावाच्या जिकडे एक श्री सद्गुरू नारायण स्वामी दरबार, श्री सिद्ध नारायण टेकडी, अंबाला रामटेक नारायण टेकडी आहे। चला जाऊन पाहू नारायण टेकडीवर। मस्त आहे गड्या, 12 ते 4 दर्शन बंद, पायऱ्या आहेत। चला फास्ट फॉरवर्ड मध्ये चाललो जाऊ। आणि मी तसा थकत नाही बरोबर, पण हे ऊन आहे त्याच्यानं दम लागते। थकतोय म्हणा कधी कधी। हे वाहन तिथं तू नटलो का आलो, काही जास्त पायऱ्या नाही, 60-70 पायऱ्या असतील। ऊन लय वाढायच्या पहिले चाललो जाऊ। 12 वाजता बंद होते ते, 11:30 वाजले, 11:20। चला पावसाळ्यात पण हिवाळ्यात मस्त इकडे गरगट घेऊन म्हणजे ग्रीनरी राहत अशी एकदम। हा मजा येत अशी। उन्हाळ्यात तर दमछाक होते रे भाऊ, खालून वाटत नाही का काही अशी एवढं। मस्त ग्राउंड आहे, श्री सिद्ध नारायण टेकडी, क्या बात आहे। पाण्याची व्यवस्था करायला फिल्टर आहे, हे बोर्ड लावला आहे, भारतीय संस्कृती का पालन करे। हे आपण आवटी शूज काढू आपला, आमरे वेगळा आहे पळते इकडे तिकडे। यस, इकडे फिल्टर आहे आणि हे पार भाऊ मस्त, क्या बात है। काय म्हटलं? अरे सांग ना बाळा। या गड्याचं म्हणणं आहे सॉक्सही काढा, मी सॉक्स घालेला आहे, सॉक्सही काढतो। काका भेटले अठी, त्यानं हे फळ दिलं, रामफळ घ्या म्हणे, चांगला आहे, मस्त, खाऊन पाहतो। तर तठी काही भाऊ फोटो व्हिडिओ काढणं काही अलाउड नव्हतं, पण हा भाई इकडे तुम्हाला दिसत असेल हे निळ्या रंगाचं, मी मागच्या शॉटमध्ये दाखवलं ते डोम होतं की नाही, ते सद्गुरू श्री नारायण स्वामींची समाधी आहे तठी, पण 500 वर्ष जुनी आहे आणि संजीवनी समाधी आहे। म्हणजे अशी मान्यता आहे की अजूनही त्यांचं अस्तित्व व अठी आहे म्हणून। आणि एक गोष्ट जाणवली होती, स्वच्छता अप्रतिम एकदम। आणि लागे सेवकरी जे असतात ते मायासारखे माणसं असतात। आता आमच्या शेगावली समजा मायासारखेच लोक आहे, अवढी लहान लहान लेकरं होते। म्हणजे त्या एका पोरानंच मला सॉक्सही काढा म्हणे, तुम्ही प्रेमानं बोलला समजा। वरती बी माई हे बॅग होती समजा, पाऊच होतं त्या कॅमेराचं, ते बाहेरच ठेवून द्या म्हणे, तुम्ही पाण्याची बॉटल बाहेर ठेवून द्या, असे वरती लेकरं होते। मग मी दर्शन घेतलं समाधीचं आणि बाहेर आलो होतो, तरी इन्क्वायरी केली की बा गाडी लेकरं मोठे माणसं नाही दिसत। तर हे उन्हाळ्याच्या सुट्टीत यायला, म्हणजे संस्कार शिबिर असते की नाही तसं, इतके प्रेमळ मृदू बोलणारे लेकरं होते। म्हटलं वा रे वा, म्हणजे समर कॅम्पले जातात, ॲडव्हेंचर कॅम्पले जातात, तसं हा इथं सद्गुरूंच्या चरणी समर कॅम्प आहे या पोराईसाठी। आणि त्या म्हणजे दुःख होतं की आपण शूट नाही करू शकत बा, एवढं चांगला परिसर आहे, एवढं हे पाहण्यासारखं आहे। पण रामटेकली जर तुम्ही येत असाल तर की नारायण टेकडीवर याच लागीन इतकं चांगलं हे आहे, मन एकदम प्रसन्न झालं, मौन राहायला शिकवतात ते। म्हणजे त्याचं काय म्हणणं की समाधीस्थळी तुम्ही आले तर तुम्ही मौन राहा
मौन राहून स्वतःच्या वृत्तीशी संवाद करा, असं द्यायचं म्हणणं आहे. मस्त झालाय, मस्त एक नंबर. मी ना तुम्हाला म्हटलं की त्या लेकरायचं, लहान लहान लेकरं आहेत बिचारे, संस्कार शिबिरात आलेले आहे बाहेर. इकडे स्वच्छता अभियान दाखवतो. हा बाहेर पोरगा पुढे आहे. हो हो, धन्यवाद. हा स्वावलंबी एक भाग असेल त्याचा. मस्त वाटलं उलट. आणि आता पुढे जाणं आहे आपल्याला. इथे खाली या पायऱ्या उतरायच्या आणि हा अंबाला तलाव आहे. नारायण टेकडीवरून खाली आलं की अंबाला तलाव आहे. त्या तलावाच्याच बाजूला बम बम बोले. हवा इकडे स्मशानभूमी आहे. हा तो तलाव आहे. हा तलाव तिकडून वरूनही दिसते समजा, रामटेक म्हणजे रामाच्या मंदिरातून. आणि हे या तलावाच्या इकडून असे मंदिर आहेत छोटे छोटे. आणि अठी आहे की नाही, ते मुंडन करायला येतात समजा, रक्षा विसर्जन करायला येतात. ते नदीवरचं कार्य जे म्हणतो आपण 10व्या दिवशी 12व्या दिवशी, तेही करायला अठी येतात लोक. आणि बाया बी येतात समजा. आता तुम्हाला गाडीतून दाखवतो मी की खूप गर्दी आहे. म्हणजे आजचा तर बुधवार आहे समजा, पण गर्दी खूप आहे. किंवा या नागपूर आणि परिसरातले लोक अठीच येत असतील नदीवरच्या कार्यालय, तर त्याच्यानं अठी गर्दी जास्त असेल असं मला वाटते. दाखवतो. आणि दुसरी गोष्ट, जर रामटेकला आले तर अठी तुमची निवासाची व्यवस्थाही आहे समजा. मला ते तेली समाज निवास व्यवस्था असंही दिसलं, काही वेगळी बोर्ड दिसले, तर राहायची व्यवस्था तुमची रामटेकमध्ये अठी होऊ शकते समजा माफक दरात, आहे की नाही. तर तुम्हाला ते तळ्याच्या काठावर ते पूजन बिजन चालू आहे, ते कॅमेऱ्यातून दिसेल. गाडीतून शॉट घेतो.